अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या शताब्दी संपन्न समारोहाप्रसंगी मराठ्यांचे आराध्य दैवत राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. सन 1856 मोगलांच्या जुलमी राजवटीतून जवळजवळ बाहेर निघण्याचा तो काळ होता. इंग्रजांच्या नियोजनपूर्वक देशामध्ये प्रवेशित होऊन स्वतःच्या धोरणांची रीतसर अंमलबजावणी करून इंग्लंडच्या मँचेस्टर लिव्हरपूलच्या वस्त्रोद्योगाला बळकटी देण्याचा तो काळ होता. एवढेच नव्हे तर स्वसाम्राज्याच्या भरभराटीसाठी जाणीवपूर्वक स्वअस्तित्व निर्मितीचा धागा जोर धरू पाहत होता. यातच 1886च्या दरम्यान पूर्वीचा बर, नंतरचा बेरार, तदनंतरच्या बऱ्हाड आणि आत्ताच्या वऱ्हाडाच्या नवनिर्मितीचाच तो काळ होता. आणि ह्याच वऱ्हाडात मँचेस्टरच्या सुती कापड उद्योगाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी, तेथील वस्त्रोद्योगाच्या श्रीमंतीत भर पाडण्यासाठी, स्वतःच्या सोयीसाठी कापसांच्या बियाणांचे वाटप करून वऱ्हाडातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या अकोल्याला केंद्रस्थानी करून कॉटन सिटीची बिरुदावली प्राप्त होण्याचा तो काळ होता. आणि अकोल्याला कॉटन मार्केट कमिटी अस्तित्वात येऊन अकोल्याच्या कापसाचा मँचेस्टरचा प्रवास सुरू झाला. आणि ह्यातूनच कापसाचे व्यापक उत्पादन करणारा शेतकरी निर्माण झाला. शेतकरी हा केवळ शेतकरी नव्हता, तर शेतकरी राजा असण्याचा तो काळ होता. शेतीची संपन्नता असल्यामुळे नोकरी आणि शिक्षणाची आवश्यकता कशाला, असा समज त्यावेळी व्हायला लागला होता. मात्र समाजात निरक्षरता असल्यामुळे सावकाराच्या अव्वाच्या सव्वा व्याजाची दरात गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणे, भांडण, तंटे, मराठा समाजातील कोर्टातील वाद मोठ्या प्रमाणात सुरू झाले होते. बालविवाह, बडेजावात लग्न समारंभ या प्रश्नांनी समाज वेढला होता. आणि अशातच समाजाला चांगले जीवन जगता आले पाहिजे, समाज एक संघ राहिला पाहिजे, त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे, तो शिक्षित झाला पाहिजे, शेतकऱ्याच्या मुलाने शिकले पाहिजे, अशी आंतरिक कळकळ आणि दूरदृष्टी ठेवून समाजासाठी समर्पित भावनेने एकत्र येण्यासाठी काही प्रज्ञावान धोरणींना वाटू लागले. आणि त्यातूनच या धोरणींमध्ये उदयास आले एक धीरोदत्त व्यक्तिमत्व, राजमान्य राजश्री नामदेव सदाशिव पोहरे आणि ह्यांचे समवेत जुळल्या गेले ह्याच विचारांचा ध्यास घेणारे राजमान्य राजश्री रामभाऊ सातारकर आणि राजमान्य राजश्री श्रीधर गोविंद सपकाळ, राजमान्य राजश्री मोतीराम सोनाजी म्हैसने, राजमान्य राजश्री भालचंद्र पंढरीनाथ खेळकर. हा प्रवास समाजाला एक संघ बांधण्याचा आणि ध्यास होता शिक्षणाच्या संकल्प सिद्धीचा. याच संकल्प सिद्धीच्या यत्नामुळे या धोरणींसह जुळल्या गेले माननीय श्यामराव बापूजी आलेगावकर, माननीय भाऊराव शिवराम पाटील, माननीय नथुजी जानराव कुकडे, माननीय विठोबा रामजी पाटील, माननीय किसनराव सीताराम पाटील. ह्याच सर्वांच्या नवोन्मेषाने 22/9/1922 रोजी मराठा मंडळाच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. आणि ह्याच संकल्प दिनानंतर 30 सप्टेंबर 1922ला पहिले दसरा संमेलन पार पडले आणि तीच परंपरा कायम राहिली. आज ह्याच मराठा मंडळाने शतकपूर्ती केली आहे. मात्र प्रत्येक क्षण जणू आठवणींसारखाच उभा राहतो तो या दस्तऐवजात. या मूळ दस्तऐवजांसह
मराठा मंडळाच्या पहिल्या कार्यकारिणीपासून 100 वर्षाच्या कार्यकारिणीतून समाजाच्या विकासात्मक बाबींचा पायाच रचला गेला जणू. एकोणीसशे 22ला शहराच्या ठिकाणी गरीब, गरजू, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग असावे ही बाब कार्यान्वित होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अखेरीस श्री किसनराव सोनाजी म्हैसने यांनी शेलार फायलातील प्लॉट मराठा मंडळास देणगी दाखल दिला आणि एप्रिल 1926 रोजी मराठा बोर्डिंगची इमारत अस्तित्वात आली आणि जुलै 1926 पासून वसतिगृहात विद्यार्थी राहू लागले आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागले. मराठा मंडळाची मराठा मंदिर नावाची वास्तू असावी व त्यासाठी स्वतंत्र मोठी जागा असावी असे मराठा मंडळाचे संस्थापक सदस्यांचे स्वप्न होते. अखेरीस 22/10/1965 रोजी रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या जवळील 64,000 स्क्वेअर फूट जागा मंडळास मिळाली आणि यात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. यामध्ये माजी मंत्री मधुसूदन, उपाख्य नानासाहेब वैराळे, आमदार डॉक्टर कुसुमताई कोरपे, नानासाहेब सपकाळ, सहकार महश्री अण्णासाहेब कोरपे, माजी मंत्री राजाराम बाप्पू पाटील, ॲडव्होकेट वामनराव देशमुख, ॲडव्होकेट दे मा कराडे, रासू फाटे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. दिनांक 24/2/1966 रोजी या जागेवर मराठा मंडळाच्या इमारतीचा कोनाशिला उभारणीचा समारंभ महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. तदनंतर मंडळाने इमारतीत मंगल कार्यालय बांधले आणि त्यामुळे समाजासाठी मोठी सोय उपलब्ध झाली. यातूनच मंडळाच्या आणि समाजहिताच्या कार्यात मोठी उपलब्धी झाली. मंगल कार्यालयासमवेत मराठा मंडळात मारुती मंदिराची फार आवश्यकता होती. त्यावेळी श्री महादेवराव पाटील जळमकार यांनी आपल्या लहानशा चहाच्या हॉटेलच्या मजुरीतून मंगल कार्यालयाला मारुती मंदिर बांधून दिले. या मंडळाच्या इमारतीच्या सभागृहाला स्वर्गीय नामदेवराव पोहरे सभागृह असे नाव द्यावे अशी लेखी अर्जाद्वारे विनंती मंडळाच्या सदस्या श्रीमती पार्वतीबाई दांदळे यांनी माननीय अध्यक्ष भीमरावजी धोत्रे यांचे मार्फत मराठा मंडळास केली व त्याला मंडळाच्या कार्यकारिणीने संमतीही दिली. कालानुक्रमे प्रत्येक कार्यकारिणी मंडळ विविध समाजोपयोगी कार्यक्रमातून मराठा समाजाच्या शेतकरी, महिला, तरुण, बालक, उद्योजक तसेच शिक्षणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतच आले होते. 1976 मध्ये स्थापित झालेली पहिली महिला समिती त्यावेळातील स्त्री सक्षमीकरण आणि स्त्री पुरुष समानतेचे प्रतिनिधित्व करणारी होती. हे सुद्धा मराठा मंडळाने सिद्ध केले. 2 सप्टेंबर 1976 सभेत महिलांसाठी शिवणकला वर्ग सुरू करण्याची मान्यता देण्यात आली. याच दरम्यान भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेचा विस्तार अकोल्यामध्ये करण्यासाठी आबासाहेब खेडकर, नानासाहेब सपकाळ, गोविंदरावजी भौरतकर, हरिभाऊ गोळे या विभूतींनी
शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीच्या माध्यमातून पुढाकार घेतला. वर्ष 1976 ते 2012 टॅलेंट अँड मेरिट सर्च सेंटर माननीय पुरुषोत्तमजी परनाटे सर यांच्या मार्गदर्शनात मराठा मंडळात कार्यान्वित झाले. स्वातंत्र्यानंतर राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व व्यावसायिक सद्गृहस्थांनी मराठा मंडळाचे कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेत मराठा मंडळाचे विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामध्ये सर्वप्रथम 1909 मध्ये अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना झाली. त्यावेळी ब्रिटिशांचा काळ होता, परंतु 1956 साली मुंबई राज्याचे स्थापनेनंतर सहकारी चळवळीला गती मिळाली. 1959 साली बँकेचे अध्यक्ष निळकंठ उपाख्य नानासाहेब सपकाळ झाले. तदनंतर 1963 साली सहकार महाश्री अण्णासाहेब कोरपे हे बँकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी 1963 ते 1993 दरम्यान बँकेचे कार्य प्रगतीपथावर नेले. 1993 साली डॉक्टर संतोष कोरपे हे बँकेचे अध्यक्ष झाले आणि यांच्या नेतृत्वात 3 वेळा सर्वोत्कृष्ट सहकारी बँकेचा बहुमान त्यांनी मिळवून दिला. अकोला वाशिम जिल्ह्यात आज बँकेचे जाळे विणल्या गेले असून शेतकऱ्यांना समर्पित संपूर्ण अत्याधुनिक बँक म्हणून आज ही बँक नावारूपाला आलेली आहे. अकोला तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती ही शेतकऱ्यांसाठी कार्यरत मोठी संस्था आहे. 1935 साली इंग्रजांनी शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व दिले. त्याचवेळी संस्थेची स्थापना झाली. वर्ष 1951 गोविंदराव पाटील भौरतकर हे संस्थेचे अध्यक्ष झाले आणि तदनंतर मधुकरराव रामराव भुईबार यांनी अध्यक्षपद भूषविले. 1963 साली कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली व धान्यासह कापूस तसेच सर्व कृषी उत्पन्न या संस्थेची खरेदी विक्री नियंत्रणात आले. 1971 ते 2002 पर्यंत माजी राज्यमंत्री लोकनेते वसंतराव रामराव धोत्रे हे सभापती होते. आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य प्रगतीपथावर आहे. निळकंठ सहकारी सूतगिरणी राज्यमंत्री ॲडव्होकेट निळकंठ श्रीधर सपकाळ यांनी MIDC मध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ 35 एकर जागेवर निळकंठ सहकारी सूतगिरणीची स्थापना केली. 1970 साली प्रत्यक्ष सूत उत्पादनास सुरुवात झाली. या सूतगिरणीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे सभासदांना बाजारभावापेक्षा जास्त दराने भाव देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधल्या जात असे. 1976 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजची स्थापना राष्ट्रीय बियाणे प्रकल्प अंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने कंपनी कायदा 1956 नुसार झाली. सातत्याने नफ्यात चालणारी एकमेव शासकीय अंगीकृत संस्था आहे. तत्कालीन कृषी सहकार राज्यमंत्री महाराष्ट्र शासन माननीय निळकंठराव श्रीधरराव सपकाळ यांनी महामंडळाचे पहिले संचालक पद भूषविले. वास्तविक पाहता त्यांच्याच अमूल्य योगदानामुळेच महाबीजेचे नोंदणीकृत मुख्य कार्यालय अकोला येथे स्थापित झाले. अकोला मलकापूर येवता मार्गावर माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे यांच्या नेतृत्वात या सूतगिरणीची स्थापना झाली. गुलाबरावजी गावंडे हे जिल्हा मराठा मंडळाचे 1988 चे कार्यकारिणी सभासद होते. विदर्भ पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड हे प्रकाशन व प्रसारण डिजिटल या क्षेत्रात काम करणारी मीडिया कंपनी आहे. 13 वर्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री खासदार म्हणून कार्य करणाऱ्या स्वर्गीय नानासाहेब उपाख्य मधुसूदनजी वैराळे यांनी 1986 मध्ये देशोन्नती या वृत्तपत्राची निर्मिती केली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून माननीय गोपाळराव नामदेवराव पोहरे यांनी भरीव योगदान दिले. कालांतराने 1990 साली श्री प्रकाश गोपाळराव पोहरे यांनी दैनिक देशोन्नती दैनिकाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य संपादक म्हणून पदभार स्वीकारला. निशांत सहकारी ग्रामीण पतपुरवठा संस्था अर्थात निशांत मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही एक विदर्भातील अग्रगण्य सहकारी पतसंस्था असून संस्थापक अध्यक्ष प्रकाश गोपाळराव पोहरे यांचे मार्गदर्शनात हिची सुरुवात 1992 रोजी झाली. 2 जून 1990 चे कार्यकारिणी सभेत समाजातील लहान मुलांचे वर्तमान प्रगत शिक्षणाच्या दृष्टीने श्री
प्रकाश गोपाळराव पोहरे यांच्या संकल्पनेतून लिटिल स्टार कॉन्व्हेंटची निर्मिती माननीय महादेवरावजी भुईबार यांच्या अध्यक्षतेत आणि माननीय केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या मुख्य मार्गदर्शनात झाली. आज लिटिल स्टार कॉन्व्हेंट स्टँडर्ड 1 टू स्टँडर्ड 10th पर्यंत हायस्कूल स्तरावर विद्यार्थी घडविण्याचे कार्य करीत आहे. कृषी विज्ञान केंद्र ही अकोल्याच्या शेतकऱ्यांसाठी शेती विकासाला मिळालेली अमूल्य देणगीच आहे. अकोल्याची लोकप्रिय उच्च विद्याविभूषित सतत 4दा खासदारकीचा बहुमान मिळविणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री माहिती तंत्रज्ञान दूरसंचार शिक्षण भारत सरकार खासदार श्री संजय शामरावजी धोत्रे यांच्या प्रेरणेतून आज कृषी विज्ञान केंद्र सिसा उदेगाव या ठिकाणी वर्ष 2010 पासून कार्यरत आहे. माननीय संजय भाऊ यांचे प्रामाणिक प्रयत्न व शेतीविषयक ज्ञान लक्षात घेऊन त्यावेळचे केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब यांनी अकोल्यासाठी RDRF अकोला या संस्थेच्या प्रस्तावास मान्यता देऊन अकोल्याला कृषी विज्ञान केंद्र मंजूर केले. आज मराठा मंडळाच्या समाजसेवेच्या वाटेवर निष्काम कर्माची शताब्दी हे ब्रीदवाक्य ध्यानी धरत असंख्य समाजधोरणींनी आपले योगदान दिले. यामध्ये प्रामुख्याने आमदार शामराव देवराव धोत्रे, आमदार हरिभाऊ कोळे, ॲडव्होकेट देमा कराळे, माननीय बाबासाहेब धाबेकर, माननीय पांडुरंगजी फुंडकर, माननीय हरिभाऊजी हिवरे, माननीय डॅडी देशमुख, माननीय अनंतरावजी देशमुख, लोककवी डॉक्टर विठ्ठल वाघ या समवेत असंख्य धुरीणींनी आपले समाजाप्रती दायित्व दिलेले आहे. आज घडीला माननीय डॉक्टर रणजित सपकाळ यांच्या अध्यक्षतेत तसेच गेल्या 18 वर्षापासून मराठा मंडळाच्या उत्थानात सक्रिय सहभाग देणारे श्री रणधीरभाऊ सावरकर यांच्या मार्गदर्शनात मंडळाचे कार्य नवोन्मेषात सुरूच आहे. मराठा मंडळाने शतकापूर्वीचे निस्पृह कार्य व दसरा संमेलनाची परंपरा आजही कायम राखली आहे. सर्वस्तरीय परिवर्तन स्वीकारून मराठा मंडळ शतकपूर्ती साजरी करीत आहे. बीजारोपण झाल्यानंतर त्याचे रोपटे आणि रोपट्याचे वटवृक्षात रूपांतरित करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती झटला. आज ह्याच वटवृक्षाच्या पारंब्या हीच निरंतरता जपण्याचे दायित्व निभावण्याचा यत्न करीत आहे. यात तीळ मात्रही शंका नाही. जय जिजाऊ, जय शिवराय.